सर्वांना नमस्कार. कुठल्याही समाज व्यवस्थेबाबत आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला त्या समाज व्यवस्थेसाठी माणसं कशी तयार होतील याचा विचारही सोबत करावा लागतो. त्यामुळं एका अर्थानं आपल्याला शिक्षणाचा विचार करणं हा अपरिहार्य आहे. पण शिक्षण म्हणजे नेमकं काय आणि कुठल्या प्रकारचा समाज आपल्याला हवा आहे या दोन्हीचा विचार केल्याशिवाय शिक्षणाला आपल्याला योग्य तो आकार देता येत नाही. आता या ठिकाणी आपण नई तालीमबद्दल जरी विचार करणार असलो तरी कुठलाही विचार आपल्याला आपल्या काळाच्या संदर्भामध्ये पुन्हा नव्यानं शोधावा लागतो. तो आपला विचार बनवावा लागतो. म्हणजे बनवू शकत असेल तरच आपण त्या दृष्टीनं काही करू शकतो. त्या अर्थानं शिक्षण म्हणजे काय आणि कोणत्या प्रकारचा समाज आपल्याला घडवायचा आहे याचा विचार करत करत आपण हा प्रवास करणार आहोत. नेक्स्ट स्लाईड. नई तालीममध्ये शिक्षणाबाबत कसा विचार केलेला आहे ते आपण बघूया. नई तालीममध्ये व्यक्तीला खूप महत्त्व आहे. व्यक्तीमधल्या सर्वोत्तम गुणांचा सर्वोत्तम विकास व्हावा असं म्हटलेलं आहे. पण ही जी व्यक्ती आहे ही व्यक्तिकेंद्रित जगाची व्यक्ती नाही आहे, तर अशी व्यक्ती की ज्या समाजामध्ये ती घडते त्या समाजाच्या योगदानाशिवाय ती घडू शकत नाही आणि त्यामुळं त्या समाजाबाबतही ती अत्यंत समर्पित वृत्तीनं विचार करणारी आहे. आणि तो समाज कुठला आहे तर तो अहिंसक व न्याय समाज अशी त्यांची कल्पना आहे. म्हणजे एका बाजूला व्यक्ती स्वतःबद्दल विचार करते, स्वतःच्या आचरणाबाबत, स्वतःच्या मूल्यांबाबत. कारण कुठलाही बदल टॉप डाऊन ॲप्रोचनी जेव्हा आणतो तेव्हा तो व्यक्ती स्वतः जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत कुठलाही स्थिर बदल, शाश्वत बदल होऊ शकत नाही. ही त्यामागची कल्पना आहे. आणि त्याचसोबत गांधींचा विचार हा फक्त भारतासाठीचा विचार आहे असं म्हणून आपण त्यांना छोटं करण्याची गरज नाही. जरी ते भारतात स्थित असले तरी एका अर्थानं त्यांचं चिंतन वैश्विक होतं आणि त्यांचा प्रयोग हा स्थानिक भारतीय संदर्भातला होता. आणि म्हणून वैश्विक चिंतनाला स्थानिक कृतीची जोड ही त्यांनी अतिशय महत्त्वाची मानली. नुसतं चिंतन त्यांच्या लेखी महत्त्वाचं नव्हतं. नेक्स्ट. थोडासा आपण नई तालीम कशी कुठल्या संदर्भात निर्माण झाली ते आपण बघूया आणि त्याचसोबत आपण आजचे संदर्भही सोबत घेऊया. एका बाजूला संदर्भ होता स्थानीय म्हणजे परंपरेतला. जन्माधारित जातीय उतरंड, अस्पृश्यता यावर आधारित भारतीय समाज त्यावेळेस होता. शारीरिक श्रमास दुय्यमत्व होतं. आपण सगळे जाणतो त्यामुळं मी मुद्दे घेत वेगानं जाणार आहे. गावांचे आणि श्रमजीवींचे शोषण हे मोठ्या प्रमाणावर होत होते. स्त्रियांना दिलं जाणारं दुय्यमत्व हेही होतं आणि धर्मांधतेनं सगळा समाज अतिशय ग्रासलेला होता. या पार्श्वभूमीमध्ये ज्या उणीवा समाजामध्ये नको होत्या त्यांचाही विचार गांधीजी करत होते. पण त्याचसोबत आपल्याकडलं वैशिष्ट्य जे होतं म्हणजे परंपरेमध्ये काही चांगल्या गोष्टी असतात तशाच काही वाईट गोष्टी असतात. परंपरेतलं ते चांगलं ते त्यांना घ्यायचं होतं आणि म्हणून ते जेव्हा मी सनातनी हिंदू आहे असं म्हणतात तर एका बाजूला स्वतःच्या सदसद विवेकाला शी संवाद करून ते हिंदुत्वाचं एक व्यापक उदार जे वातावरण होतं त्याचं ते महत्त्व जाणतात. आणि त्याचसोबत ते हेही जाणतात की मोठा समाज हा धर्माच्या आधारे चालणार आहे आणि त्यामुळं धर्माला योग्य अर्थ जर का आपल्याला देता आला, कालसुसंगत असा अर्थ देता आला तर लोकांच्या धार्मिकतेचं उन्नयन आपल्याला करता येतं आणि त्याचसोबत एक चांगल्या समाजाची निर्मिती त्यातून होऊ शकते. पण हे सगळे आजार होते. हे आजार दुरुस्त केल्याशिवाय आपल्याला चांगला समाज भारतीय संदर्भातही घडवणं शक्य नव्हतं. त्यामुळे परंपरेतल्या ह्या आव्हानांना ते एकाच वेळेस भिडत होते. तर दुसरं आव्हान नेक्स्ट. दुसरं आव्हान होतं भारतावर असणारं वसाहतवादाचं आव्हान. भारत पारतंत्र्यात होता
पश्चिमेकडील समृद्धी येण्यामागे वसाहतवादाची रचना हे मोठं कारणीभूत कारण आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि वसाहतवाद जसा त्याचा एक भारतावरती ह्याचा दुष्परिणाम होत होता, त्याच प्रकारे जगामध्ये अनेक देशांमध्ये वसाहतवादाचे जे परिणाम होत होते, त्यातून तिथली संसाधनं, मानवी शक्ती याचा वापर करून पश्चिमेमध्ये जी समृद्धी येत होती, त्या समृद्धीचं अनुकरण करून सुखाची कल्पना त्याच्या आधारे तयार करणं भारतीय समाजाने हा सगळ्यात मोठा दोष आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यामुळं त्याला ते सैतानी संस्कृती म्हणतात, हे आपण सगळे जाणतो. ही संस्कृती निसर्गाच्या अमर्याद शोषणावर आधारित होती, तशीच माणसांच्याही शोषणावर आधारित होती. याच्यामध्ये आत्यंतिक, आता काय आहे त्याच्यामध्ये, आत्यंतिक स्पर्धा, द्वेषभाव, उपभोगवाद टोकाचा, मोठी यंत्र, केंद्रीकरण आणि यातून गावातील उद्यम नष्ट होणं, ही त्यामागची सगळी परिस्थिती ही आपण नजरेसमोर आणा. आणि ह्यातून मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आणि गुलामी मानसिकता सगळ्यात महत्त्वाची. या परिस्थितीमध्ये गांधीजी एक स्वनिर्भर, स्वाभिमानी, आत्मसन्मान असलेला माणूस आणि निसर्गासोबत त्याच्यावर स्वार होणारा नाही, पण त्याच्यासोबत समायोजन साधत, इन हार्मनी विथ इट, अशा प्रकारचा समाज घडवण्याची कल्पना करत होते. आणि त्यामुळं त्यांची कल्पना नई तालीमची अशा प्रकारचा समाज जो गावकेंद्रीय आहे, गावागावात विखुरलेल्या समाजाला शहराकडे धावत जाण्याची गरज नाही, तर आत्मनिर्भर असा समाज, निसर्गावर स्वार होणारा नाही पण निसर्गाशी समायोजन साधत आणि सगळ्या गरजा स्वतःच्या पूर्ण करणारा. म्हणजे एका बाजूला हाताला काम आणि हाताला कामासोबत डोक्याला ज्ञान, या दोन्हीची सांगड घालणारा हा समाज होता. हे आपण गांधींच्या कल्पनेतनं समजून घेऊया. गांधींचा शिक्षण विचार हा काही नुसता असा काल्पनिक नव्हता, तो अनुभवांच्या आधारे तयार झालेला होता. साऊथ आफ्रिकेमध्ये त्यांनी आपल्याला त्यांच्या सत्याचे प्रयोग याच्यामध्ये अगदी बालपणापासून शिक्षणविषयक ते विचार करताना दिसतात. पण जर का आपण ठोस विचार त्यांना करताना पाहिलं तर जेव्हा त्यांची स्वतःची मुलं आणि कार्यकर्त्यांची मुलं यांचं शिक्षण कसं व्हावं याबाबत जेव्हा ते विचार करायला लागले, तेव्हा साऊथ आफ्रिकेमध्ये फिनिक्स आणि टॉल्स्टॉय आश्रमामध्ये त्यांनी हा विचार खूप सघनपणे केला आणि तो प्रत्यक्षात आणण्याचे प्रयोग केले, हे आपल्याला दिसतं. पुढे भारतामध्ये येऊन साबरमती आश्रम, चंपारणमधील शाळा आणि सातत्यपूर्ण याविषयीचं चिंतन आणि लेखन हे ते करत राहिलेले आहे. आणि ह्याचा परिपाक म्हणून जेव्हा भारत स्वतंत्र होण्याच्या एका टप्प्याला आला, तेव्हा सबंध देशासमोर हा विचार त्यांनी मांडणं महत्त्वाचं मानलं. आणि ते वर्धा शिक्षण परिषद, म्हणजे याच शहरामध्ये मारवाडी शिक्षण परिषदेमध्ये या परिषदेचं आयोजन, मारवाडी शिक्षण मंडळात या परिषदेचं आयोजन झालं होतं. आणि देशभरातनं शिक्षणामध्ये काम करणारे, रुची असणारे लोक याच्यामध्ये सहभागी झाले होते. मोजके होते पण अतिशय सखोल विचार करणारे होते आणि गांधींना आव्हान देणारी होते. मी मुद्दाम गांधींना आव्हान देणारे होते हा शब्द वापरते. ज्यांनी गांधी शिक्षण परिषदेचा अहवाल वाचला त्यावेळेस गांधींच्या अनेक गोष्टींना स्वीकारणारे तसेच प्रश्न विचारणारे लोक आपल्याला दिसतात, ज्याच्यामध्ये डॉक्टर झाकीर हुसेन जे हिंदुस्थानी तालिमी संघाचे अध्यक्ष होते आणि त्याचसोबत इतर अनेक लोक, पण डॉक्टर एडवर्ड विलियम्स आर्यनायकम ज्यांनी ही धुरा अनेक वर्ष सांभाळली, ही सगळी माणसं अमेरिका आणि युरोपातनं PhD करून आलेले होते. त्यावेळेचा समकालीन जॉन डुई हा फार मोठा शिक्षणतज्ज्ञ समजला जात असे आणि हा कृती आधारित शिक्षण आणि समाज जसा घडवायचा आहे त्या प्रकारे शिक्षण असलं पाहिजे अशा मताचा होता आणि म्हणून त्याचं क्रांतिकारत्व जगामध्ये स्वीकारलेलं होतं. थोडक्यात असं लक्षात घ्या, भारतीय संदर्भात भारतीय दर्शनं जी होती त्यामध्ये जर का आपण हा समाजमूलक आणि स्थायी विचार जर का भारतामध्ये जो विकसित झाला तो आणि जॉन डुईचा विचार याच्यामध्ये खूप साम्यस्थळं आपल्याला दिसतात आणि त्यामुळं तो विचार स्वीकारणं भारतीय संदर्भात हे अनेकांना शक्य झालं. आणि जॉन डुईवर PhD करणारे डॉक्टर झाकीर हुसेन यांनाच त्यांचं हे बौद्धिक क्षमता
आणि एक त्यांची जी प्रश्न विचारण्याची वृत्ती आहे हे लक्षात घेऊन त्यांना अध्यक्षता दिली गेली आणि डॉक्टर एडवर्ड विलियम्स आर्यनायकम यांनी ही धुरा सांभाळली. अर्थात त्यांच्यासोबत इतर लोक होते हे मी तुम्हाला सांगितलेले आहे. आणि याचे देशभरामध्ये पूर्व बुनियादी म्हणजे बालवाडीपासून बुनियादी म्हणजे 14 वर्ष, उत्तर बुनियादी म्हणजे 18 वर्ष, 16 वर्ष आणि त्यानंतर उत्तम बुनियादी म्हणजे जवळजवळ विद्यापीठाच्या पातळीवरती आणि मोठ्या प्रमाणावर शिक्षक प्रशिक्षणाचा कार्यक्रम आणि प्रौढ शिक्षण असा एक मोठा आवाका गांधींनी आपल्या शिक्षण विचारांमधनं आणि प्रत्यक्ष कृतीमधनं तो यावा यासाठी पुढे येऊन बोलते. आणि 50,000हून अधिक शाळा आणि लाखो मुलं या शाळांमधनं शिकत होते. आणि अपेक्षा ही होती की एका टप्प्याला आपल्याकडे नई तालीम ही सबंध देशभर लागू व्हावी, पण तसं झालं नाही. 1964मध्ये कोठारी कमिशन आलं आणि कोठारी कमिशननी गांधींचा नई तालीमचा विचार 14 वर्षेपर्यंत स्वीकारला, पूर्व बुनियादीचाही विचार स्वीकारला, पण पुढचं शिक्षण हे आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे व्हावं अशा प्रकारची भूमिका घेतली. आणि त्यामुळं खरं म्हणजे त्या सबंध काळामध्ये नई तालीमची तत्त्व ही सगळी स्वीकारार्ह होती सबंध शिक्षणशास्त्राला. पण आपण आधुनिकतेच्या नावाखाली गांधींना आपण जुनाट ठरवलं ही कदाचित फार मोठी चूक झाली का? म्हणजे या ठिकाणी विज्ञान केंद्री आणि तंत्रज्ञान केंद्री आपण जेव्हा शिक्षणाचा विचार केला तेव्हा गांधी विज्ञान विरोधी होते का असा प्रश्न येण्यास आपल्या मनात येऊ शकतो. गांधी विज्ञान विरोधी नव्हते. गांधी ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी जी मानव केंद्री असेल अशा विचारांचे होते. आणि त्यामुळं आपण त्यांनी संशोधनासाठी अनेक संस्था कशा स्थापन केल्या आणि स्थानीय संसाधनांच्या आधारे नवी रचना तंत्रज्ञान ॲप्रोप्रिएट तंत्रज्ञानाच्या आधारे कशी उभी होऊ शकेल याचा विचार घर बांधणीपासून ते खानपान आरोग्य अशा अनेक गोष्टींबाबत त्यांनी केलेला आपल्याला दिसतो. त्या तपशिलात मला जायचं नाही आहे. पुढे आपण जाऊया. नेक्स्ट, हा नई तालीमचा विचार काय होता? हा सर्वांगीण जीवन शिक्षणाचा विचार होता. म्हणजे जीवनाचं शिक्षण जीवनातून घेतलेलं अशी त्यामागची कल्पना होती. अनुभवाशिवाय व्यक्ती घडणं शक्य नाही. विनोबा त्याला असं म्हणतात की 18 वर्षेपर्यंत पुस्तकी शिक्षण आणि 18 वर्षे म्हणजे प्रौढ झाल्यानंतर जीवन आता जगायला सुरुवात कर, म्हणजे अशी हनुमान उडी घेणं हे खरोखर अशक्य कोटीतली गोष्ट आहे आणि त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि म्हणून गांधी हे जे व्यक्तीचं तयार होणं आहे हे अगदी बालपणापासून झालं पाहिजे असं ते मानणारे होते. ते म्हणतात, त्यांचंच वाक्य वाचते, मनुष्य न केवल बुद्धि है न केवल शरीर या न केवल आत्मा, संपूर्ण मनुष्य के निर्माण के लिए तीनों के उचित और एक रस मेल की आवश्यकता होती है. यही शिक्षा की सच्ची व्यवस्था है. याच्यामध्ये नई तालीममध्ये धार्मिक शिक्षण नव्हतं. या ठिकाणी आत्माचं शिक्षण जेव्हा म्हणतात तेव्हा ते मनाचं शिक्षण हे त्यांना, भावनेचं शिक्षण हे त्यांना अभिप्रेत आहे. ते कुठल्याही एका धर्माचं शिक्षण त्यांनी नई तालीममध्ये देण्याचा विचार केला नाही. सर्व धर्माची मूलतत्व ही मुलांना माहिती असली पाहिजे अशा विचारांचे ते होते. त्याचसोबत ते कुठला प्रजातंत्र म्हणजे नेक्स्ट ताई, ते डेमोक्रेसीला मानत होते का? तर मानत होते. डीप डाऊन डेमोक्रेसीला ते मानत होते. ते असं म्हणतात, प्रजातंत्र का अर्थ मैं यह समझता हूँ कि इस तंत्र में नीचे से नीचे और ऊंचे से ऊंचे आदमी को आगे बढ़ने का समान अवसर होना चाहिए, लेकिन सिवा हिंसा के ये कभी हो नहीं सकता. याचा अर्थ आपण समजून घ्या. ज्या वेळेस जोपर्यंत आपल्या मनामध्ये आपण सगळे एक आहोत आणि आपल्यामध्ये इतरांच्या प्रती करुणा आणि बंधुभाव नाही आहे, कंपॅशन नाही आहे, तोपर्यंत इतरांना मला जे हवं ते इतरांना हवं हे समजून घेण्यासाठी मन तयार होत नाही. ज्या वेळेस हे तयार होतं त्यावेळेस तुम्हाला हिंसा करावी लागत नाही. अहिंसेने तुम्ही हे साध्य करू शकता. त्यामुळं प्रेम ही त्याची एक सकारात्मक भावना होती जी आपल्या सर्वांना जोडणारी आहे असं त्यांचं म्हणणं होतं.
त्याचसोबत दुसरा आणखी एक महत्त्वाचं त्यांचं वाक्य हे इथे मांडलं पाहिजे असं मला वाटतं. ते असं म्हणतात, समाज बदलायचा असेल तर काय व्हायला पाहिजे. ठीक है. अधिकारों की उत्पत्ति का सच्चा स्रोत कर्तव्यों का पालन है. यदि हम सब अपने कर्तव्यों का पालन करेंगे तो अधिकारों को ज़्यादा ढूंढने की ज़रूरत नहीं रहेगी. लेकिन यदि हम कर्तव्यों को पूरा किए बिना अधिकारों के पीछे दौड़ेंगे तो वह मृग मरीचा के पीछे दौड़ने जैसा ही व्यर्थ होगा. जितने हम उसके पीछे जाएंगे उतने ही वे हमसे दूर होते जाएंगे. याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी विश्वस्ताची कल्पना ठेवली आणि कर्तव्य हे प्रत्येकासाठी, गरीब श्रीमंत सगळ्यांसाठी अनिवार्य मानलं, कारण त्याच्याशिवाय अधिकार येऊ शकत नाही. एकाच नाण्याच्या या दोन बाजू आहेत. हे नेक्स्ट. याचसोबत एक आणखी यात मी ते उदाहरण लिहिलेलं नाही आहे पण ते मला सांगावं असं वाटतं. ते असं म्हणाले की शिक्षणातनं व्यक्ती कशी घडली पाहिजे नई तालीममधनं, तर ती अशी घडली पाहिजे की ज्या वेळेस किंवा कुठल्याही शिक्षणातनं ज्या वेळेस अधिकारी असलेला माणूस आपल्या अधिकाराचा गैरउपयोग करतो त्यावेळेस त्याला थांबवता येण्याचं, विरोध करण्याचं धैर्य त्या व्यक्तीमध्ये तयार झालं पाहिजे. अशा प्रकारे जर का ते धैर्य त्याच्यामध्ये निर्माण होत असेल शिक्षणातनं तर ती खरी नई तालीम आहे. थोडंसं आपल्याला याकडेही याकडेही बघायला पाहिजे की खूप आपण मोठा विचार केला पण आपण मुलांसोबत काम करतोय. त्यामुळे मूल कसं शिकतं, मूल कुठल्या वयाचं आहे याच्या मागचं शास्त्र समजून घेतल्याशिवाय कुठलाही शिक्षण विचार तो यशस्वी ठरत नाही. तर बौद्धिक विकास मुलांचा कसा होतो याबाबत त्यांनी त्यांच्या अनुभवाच्या आधारे काही गोष्टी म्हटलेल्या आहेत, ज्या आज मानसशास्त्राच्या आधारे आणि कॉग्निटिव्ह सायन्सच्या आधारे आजही तेवढ्याच खऱ्या आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आत्ता इथे शिक्षणातलं आपलं सत्र नसल्यामुळं मी त्या सगळ्या थिअरीज मांडत नाही आहे आपल्यासमोर. ते असं म्हणाले की बच्चों द्वारा इंद्रियों का बुद्धिपूर्वक उपयोग उसके बुद्धि के विकास का उत्तम और जल्द से जल्द तरीका है, परंतु शरीर और मस्तिष्क के विकास के साथ आत्मा की जागृति भी उतनी ही नहीं होगी तो बुद्धि का विकास घटिया और एकांगी वस्तु साबित होगी. आध्यात्मिक विकास का मेरा मतलब हृदय की शिक्षा है. आपण त्याविषयी बोललो. या ठिकाणी आपण समजून घेऊया की उत्तम बुद्धीचं शिक्षण आज आपण देतो. आज कुठे आहोत याचं सोबत आपण विचार करूया. हे देत असताना आपण जर का शारीरिक शिक्षण दिलं नाही तर एक अपंगत्व येतं. हाताचं काम करायला आज माणसं तयार नाही आहेत, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची कौशल्य नाही आहेत. अगदी उच्च दर्जाच्या IITsमध्ये जेव्हा आपले इंजिनियर्स जातात तेव्हा प्रॅक्टिकल स्किल्स त्यांना नाहीत. अशा प्रकारची मोठी तक्रार या इन्स्टिट्यूट्सनी वारंवार केलेली आहे आणि त्यामुळंच ही उणीव जी आपली राहिलेली आहे त्यामुळेच न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये व्होकेशनल एज्युकेशन येणं हे अतिशय अनिवार्य मानलं आहे. कारण कामाच्या जागी जाणारी माणसं जर का कुठल्याही प्रकारचे हात त्यांचे तयार होत नसतील आणि हात आणि बुद्धी याचं समायोजन होत नसेल तर तो माणूस चांगलं काम करू शकत नाही. पण हृदयाची गोष्ट म्हणजे काय, माझ्याकडे उत्तम बुद्धी आहे, माझ्याकडे उत्तम सुरा आहे ज्याचा वापर मी करू शकतो. त्या सुऱ्याचा किंवा त्या पात्याचा उपयोग इथे उपस्थित असणारे सर्जन्स आणि डॉक्टर्स ते सांगतील कसं उत्तमरित्या करता येईल. पण त्याचसोबत जर का हृदय जागेवर नसेल तर तो खिसा कापण्यासाठीही करता येऊ शकतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं हृदय हे अतिशय महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे की गांधींचा यावेळेस अनेक शिक्षण तज्ज्ञांशी संवाद होत होता. मादाम मॉन्टेसरी या समकालीन होत्या. जॉन ड्यूईंगसोबत त्यांचा सरळ संवाद नाही झाला पण अनेक शिक्षण तज्ज्ञांच्या माध्यमातून, भारतीय लोकांच्या माध्यमातून ते संवादात होते. मॉन्टेसरी बाईंसोबत सतत संवाद आणि पत्रव्यवहारही त्यांचा झालेला आपल्याला दिसतो. आणि त्यांचं जे म्हणणं होतं ते असं की माणसाच्या आज आपल्याला त्यावर आपला मानवी मेंदू
हा कसा विकसित झाला याचा उत्क्रांतीचा जर का आपण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसतं की माणसाचा अंगठा जसा वेगळा झाला आणि त्यांनी कृती करायला सुरुवात केली तर सर्व जीवांपेक्षा वेगळेपण जे त्याचं आहे हे करत असताना त्या अनुभवातनं त्याचा निओकॉर्टेक्स डेव्हलप होत गेला आणि त्यामुळं मानवी मेंदूचा विकास हा त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवातून होत गेलेला आपल्याला दिसतो आणि म्हणूनच मूल जेव्हा लहान असतं तेव्हा त्याच्याकडे काही लक्ष न्यूरॉन्स असतात पण हे बरेचसे अनकनेक्टेड असतात एकमेकांशी आणि मूल जेव्हा विविध प्रकारचे अनुभव घेतो सर्व प्रकारचे निसर्गविषयक वस्तूंविषयक त्याच्याशी काही कृती करत आणि त्याचसोबत समाजातले त्यावेळेस त्या न्यूरॉन्सची परस्परांशी बांधणी होत असते आणि त्यातून तो योग्य प्रकारे नव्या परिस्थितीमध्ये विचार करू शकतो ज्याला उपयोजित ज्ञानाची तयारी होणं असं आपण समजतो आणि त्यामुळं गांधींचं जे म्हणणं होतं की अशा प्रकारे शिक्षण मिळालं पाहिजे हे ब्रेन बेस्ड एज्युकेशन आणि कॉग्निटिव्ह सायन्समधलं अद्ययावत जे काही संशोधन आहे हे याला पूरक आहे किंबहुना खूप मोठा सपोर्ट देणार आहे हे आपण मानूया आणि गांधींनी जर का चांगलं जीवन जगायचं असेल तर 3 गोष्टींशी आपलं नातं असलं पाहिजे असं मानलं. एक म्हणजे सृष्टीसोबत, कारण त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. दुसरं आपल्याला वस्तू तयार कराव्या लागतात कारण आपल्याला उपभोगासाठी त्या गरजेच्या असतात, म्हणून उद्यम हा खूप महत्त्वाचा आहे. आणि आपण समाजातच राहू शकतो त्यामुळे समाजाच्या संदर्भातलं ज्ञानही त्याचं चांगलं असलं पाहिजे. या तिन्हीला जोडणारी नई तालीम आहे आणि यावर आधारित अभ्यासक्रम तयार झालेला आहे. नेक्स्ट, आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हे प्रयोग जे मोठ्या प्रमाणावर झाले म्हणजे 50,000हून अधिक प्रयोग आणि त्यातले बरेचसे यशस्वी झाले, काही अपयशी झाले. त्याची कारणं आपल्याला आत्ता त्यात जाण्याची गरज नाही. यशस्वी कसे झाले कारण त्याच्यामध्ये मन टाकलं लोकांनी, ते खूप चिकित्सक बुद्धीनं केले. जे प्रयोग अशा प्रकारे मनपूर्वक चिकित्सक बुद्धीने आणि स्वयंप्रेरणेनं केले गेले आणि ज्याला लोकांची साथ मिळाली ते प्रयोग यशस्वी झालेले दिसतात. पण जे टॉप डाऊन ॲप्रोचनी प्रयोग झाले ते त्यातले बरेचसे अयशस्वी झाले कारण त्यातलं महत्त्व आणि त्यातलं महत्त्वाचं जे सार आहे ते त्या लोकांना कळलं नाही. आणि जसं वरून आदेश आला की माणसं काम करतात तसं त्याच्यामध्ये सगळा आशय न भरता ते काम झालं आणि त्यामुळे ते अयशस्वी झालेलं दिसतं. पण हा जो काळ आहे हा साधारणपणे 25 वर्षाचा, तोही अतिशय बिकट परिस्थितीतला, एका बाजूला मोठ्या प्रमाणावर दंगे होत असलेला, स्वातंत्र्य मिळत असलेलं, शांत कालावधी न मिळालेलं, साधारणपणे 60 वर्ष म्हणजे 1940-38 ते 1960पर्यंतचा जेमतेम कालावधी 20-22 वर्षाचा याला मिळाला. हा काळ एखादी शिक्षण व्यवस्था योग्य आहे की नाही हे ठरवायला अजिबात पुरेसा नाही समाजाच्या पातळीवर, कारण त्या काळामध्ये तेवढा वेळ समाज म्हणून आपण त्याला देऊ शकलो नाही. दुर्दैवाने याचं अपयश पुन्हा समाजाला यासाठी आहे की हा आपण एक समांतर प्रवाह म्हणून नंतरही स्वीकारला स्वतंत्र भारतामध्ये, ज्याच्यामध्ये जे अभिजन समाज होता त्यांनी अभिजन समाजाने पुस्तकी रचना जी आहे आणि त्यावर आधारित शासकीय जी शिक्षण व्यवस्था आहे जी ब्रिटिशांच्या काळातली होती ती तशीच स्वीकारली, कारण त्या अभिजन समाजाला नवीन येणाऱ्या जागा, सत्तेची स्थानं ही मिळण्याची संभावना खूप मोठ्या प्रमाणावर होती. घरामध्ये शब्दभंडार, जे माध्यम आहे हे मोठ्या प्रमाणावर विकसित होतं, त्यामुळं त्यांनी आपला स्वार्थ साधला. गरीब लोकांना जर का तुम्ही सत्तेची स्थानं मिळणारं शिक्षण एका अभिजन समाजाला देत असाल आणि श्रमिकांना, दलितांना, अस्पृश्यांना तुम्ही हाताचं काम करा असं म्हणत असाल तर ते स्वीकारलं जाणार नाही. आणि ते झालं तसंच. त्यांनी हा प्रश्न विचारला की ड्युॲलिटी का, आणि म्हणून त्यांनीही ते शिक्षण नाकारलं समाजाने. पण आज आपल्याला प्रश्न विचारण्याची गरज आहे की आपण कुठे आहोत, आपण ही दूरी कमी करू शकलेलो आहोत की ह्यातून होणारे दुष्परिणाम खूप तीव्र स्वरूपाचे आहेत. आज शिक्षणात काम करणाऱ्या लोकांना माहिती आहे की आपलं शिक्षण फॅक्टरी मोडमध्ये चालतं, म्हणजे श्रमिकांची मुलं श्रमिक होतात,
मध्यमवर्गीयांची मुलं मध्यमवर्गीय होतात, उच्च वर्गाची मुलं उच्च वर्गातच राहतात आणि आपण एका अर्थानं नव्या प्रकारची वर्गव्यवस्था ही जाती व्यवस्थेसाठी स्थिर करून टाकतो अप्रत्यक्षपणे. ती धर्मानं नाही पण व्यवस्थेतून आपण ती करतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तरी त्याची पुरेशी आकडेवारी तुम्हाला इंटरनेटवर सापडेल. मी या ठिकाणी खूप वेगानं जाणार आहे, पण हे शक्य आहे का हा प्रश्न, इतकी वर्ष झाले शक्य आहे का? तर या ठिकाणी हा प्रयोग 20 वर्ष आपण करत आहोत आणि ह्याच्यात खूप सामर्थ्य आहे. आम्ही सर्व मर्यादांसह हे करतो आहे, हे मी आपल्यासमोर सांगू इच्छिते की स्थानिक ज्यांना नई तालीम कळलेली नाही आहे सुरुवातीपासून, पण ते आले आणि नई तालीमचा विचार समजून घेऊ शकले ज्या ज्या टप्प्यापर्यंत, त्यातून आपल्याला काय आढळतं, जर का इथे आपल्याला शक्ती दिसली तर ती सामान्य माणसं स्वीकारू शकतात, अशा भूमिकेतनं हा प्रयोग आम्ही केला. काही पावलं गेलो आणि आपल्याला लक्षात येईल की हे छोटं विद्यालय जे स्वयंअर्थसहाय्यित आहे, सरकारचे पैसे न घेता स्वतःचं स्वातंत्र्य टिकवून ठेवणारे आणि बहुतेक मुलं आर्थिकदृष्ट्या कमजोर गटातले. नेक्स्ट ताई, पुढे जाऊया आणखी. या ठिकाणी नेक्स्ट आपण तीच तत्व, पण जबाबदार नागरिकत्वाची घडण आणि संविधान हे नंतर आलं असल्यामुळं संविधानिक मूल्यांच्या आधारे या विद्यालयाचं कामकाज चालेल आणि पर्यावरणाच्या बाबत जागरूक असलेला, शाश्वततेचं महत्त्व समजलेला शिक्षक वर्ग आणि पालक वर्ग तयार व्हावा ही भूमिका ठेवली. अर्थातच शिक्षक तयार असेल तर मुलांसाठी त्या प्रकारची अनुभवांची बांधणी तो करू शकतो, हे गृहीत होतं. नेक्स्ट, साधारणपणे आपल्या शिक्षक अनेक प्रकारचे बायसेस घेऊन शाळेमध्ये जातो. ते वर्गामुळे आलेले असतात. तो ज्या धर्माचा येतो, तो ज्या जेंडरचा असतो, त्याच्या बघण्याच्या, व्यक्तीच्या रंगाकडे, व्यक्तीच्या आर्थिक स्तराकडे पाहण्याचे जे काही मान्यता असतात किंवा कुठून आलेलं आहे. म्हणजे शिक्षक असे आपल्याला आढळतात जे म्हणतात आदिवासी मुलं डोक्यानं जरा कमीच असतात, त्यांना आपण फार शिकवू शकत नाही. याच्यामध्ये अनेक अशा प्रकारचं शास्त्र विकसित झालेले जे असं म्हणतं अशा कुठल्याही प्रकारचे भेदभाव करण्याची गरज नाही. संधी मिळाली आणि प्रेम मिळालं तर ही सर्व मुलं उत्तमरित्या शिकू शकतात. अपवाद आहे त्याला की टोकाच्या शरीरावर होणाऱ्या बायोलॉजिकल जे काही दुष्परिणाम आहेत, म्हणजे मेंदूचा विकास पुरेसा न होणं किंवा काही निसर्गदत्त उणीवा त्या व्यक्तीमध्ये असणं किंवा सामाजिकदृष्ट्या अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये एखाद्या मुलाला दीर्घकाळपर्यंत राहावं लागतं आहे, म्हणजे ॲडव्हर्स फॅक्टर्स अतिशय तीव्र स्वरूपाचे जेव्हा असतात तेव्हा त्या मुलाच्या सगळ्या शारीरिक, मेंदूच्या विकासावर, मनावरती तीव्र स्वरूपाचे आघात झालेले असतात. त्यावेळेस मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो. पण सामान्यतः मूल सामान्य असेल, कुठल्याही आर्थिक सामाजिक गटातलं असेल, पण त्याला प्रेम मिळालं असेल, खायला बेताचं नीट मिळालं असेल तर ते मूल फ्लरिश होऊ शकतं, हे आपल्याला दिसून येतं. आणि त्याचं भान शिक्षकाला असावं, ते भान करून देण्याचा आमचा प्रयत्न राहिलेला आहे आणि मानसशास्त्राचा. आणि त्यातून नेक्स्ट, त्यातून उद्योग आणि ज्ञानाची नीट बांधणी करता येईल का असा आमचा प्रयत्न राहिला. गांधीजी मातृभाषेतून शिक्षणाच्या बाजूचे होते. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की इंग्रजी गरजेचे, त्यांनी इंग्रजीला विरोध केला असं नाही, पण शिक्षण मराठीत असायला पाहिजे आणि इंग्रजी योग्य वेळेत मुलांपर्यंत यायला हरकत नाही. आणि अनेक अनुवादक अनेक इंग्रजीतलं ज्ञान जेव्हा आपल्या भाषेमध्ये आणतात तेव्हा एका अर्थानं ते ज्यांना अजिबात इंग्रजी येऊ शकत नाही अशा सर्वांना वाढण्याची विपुल संधी देत असतात. त्यामुळं तो फॉर्म त्यांनी अधिक विकसित करणं महत्त्वाचं मानलं. मातृभाषेमध्ये त्या त्या भागातल्या भौगोलिकतेमध्ये जगत, समाजाची घडण करत जे ज्ञान आलेलं असतं त्या ज्ञानापासून आणि त्या नात्यांपासून मुलं मुकू नयेत, हे खूप महत्त्वाचं होतं. आणि आपण आज डायव्हर्सिटीचा मुद्दा खूप महत्त्वाचा मानतो. खाण्यातली डायव्हर्सिटी, झाडांची डायव्हर्सिटी, मग माणसांची डायव्हर्सिटीच्या बाबत आपल्याला एवढा त्रास का होतो? त्या विविध प्रकारच्या संस्कृतींमध्ये कितीतरी मोठ्या प्रकारचं ज्ञान माणसांनी जगत जगत जे निर्माण केलेलं असतं त्याच्याशी तो चांगल्या रीतीने जोडला जातो मातृभाषेतून. आणि दुसरा त्याचा कॉग्निटिव्ह भाग म्हणजे इंग्रजी ही परकी भाषा असते. मूल आपल्या भाषेत जेव्हा शिकतं तेव्हा कुठल्याही दडपणाशिवाय आणि त्रासाशिवाय वेगानं ते मूल शिकू शकतं. मेंदूच्या
रचनेच्या आधारे, आणि हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं अशा रीतीने वैज्ञानिक वृत्तीचा विकास करतही तेही महत्त्वाचं आहे. पारंपरिक काही जेव्हा आपण संस्कृती वगैरे म्हणतो तेव्हा म्हणाले, पण मला असं खात्रीने वाटतं की हिंदू धर्मामध्ये अस्पृश्यता येत नाही असं त्यांनी आव्हान दिलेलं आहे. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि गांधी हे ब्राह्मण नव्हते, गांधी हे वाणी समाजाचे होते आणि त्यांनी हे आव्हान दिलेलं आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि प्रत्येकाने असा प्रश्न आपल्या सत्सद विवेकाने, आणि इनर व्हॉइस असं ते पुन्हा म्हणतात. व्हॉट इज दिस इनर व्हॉइस? इनर व्हॉइस म्हणजे तुमचा सत्सद विवेक, जो अनेक प्रकारच्या अनुभवांच्या आधारे आणि मोरॅलिटी, जो सतत एका टप्प्याला काय योग्य आणि काय अयोग्य हा नैतिकतेचा विचार व्यक्तीच्या मनामध्ये विकसित होत असतो, त्याच्या आधारे त्यांनी तो निर्णय घ्यावा. आणि त्यावेळेस जो निर्णय असेल तो स्वतःशी प्रामाणिक राहून त्यांनी घेतलेला आहे, अशा प्रकारची ती धारणा होती. पण सतत शिकत असेल तर तो आपल्या चुका दुरुस्त करेल. ते आपल्याला गांधींच्या जीवनामध्येही आपल्याला दिसून येतं. नई तालीमची वैशिष्ट्य मी आता हे गरज नाही, तुम्ही वाचू शकता. अन्यायाच्या बाबत सजगता विकसित करणं, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असणं, भय असता कामा नये अशा शाळेमध्ये, सगळ्यांबद्दल सहिष्णुता आणि विनम्रता असली पाहिजे, संयमित जगण्याचं महत्त्व कळलं पाहिजे, सामूहिकतेचा विकास झाला पाहिजे. आपण व्यक्तिकेंद्रित होतो, अशा वेळेस सामूहिकता विकसित होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. इतरांच्या प्रती संवेदनशीलता आणि प्रश्न येणार आहेत ते प्रश्न संवादातून सोडवायचे आहे, हा अतिशय महत्त्वाचा भाग. आपण आता हातच उगारला जातो, लगेच दुसऱ्या समुदायाच्या माणसांवर पण हात उगारला जातो, संवाद होत नाही, म्हणजे कुठल्या टोकाला आपण गेलेलो आहे. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. हे मी फक्त मानसशास्त्रीय आधार पण अद्ययावत आहे हेच आपल्याला सांगू इच्छित होते. बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत, नेक्स्ट, हा खूप महत्त्वाचा आहे. हा बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत असा म्हणतो की मुलांमध्ये विविध प्रकारच्या बुद्धिमत्ताचा पट असतो आणि सगळ्यांना एकसारखं हाकणं हे काही बरोबर नाही आहे. त्यांच्या वैविध्यासह तुम्ही त्यांना स्वीकारलं पाहिजे. आणि नई तालीममध्ये जेव्हा विविध प्रकारच्या या संधी मिळतात तेव्हा आपसुकच हा बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत याची काळजी घेतली जाते. हे आपण महत्त्वाचं भान लक्षात घेऊया. नेक्स्ट, फक्त मी आता तुम्हाला हे काम शक्य आहे हे आपल्याला दाखवू इच्छिते म्हणून वेगानं आपण जाणार आहोत. दिस इज नॉट इम्प्रॅक्टिकेबल. बालशिक्षण, स्वातंत्र्य, सहकार या दोन्हीची सांगड घालत हे बालशिक्षण अतिशय उत्तमरित्या होऊ शकतं. नेक्स्ट, नई तालीममध्ये मूलभूत गरजांच्या अवतीभवती पाठ्यक्रमाची रचना केली जाते. त्यामुळे आम्हीही शेती आणि बागकाम ह्याच्या आधारे शिक्षणाची रचना केली आणि ह्याच्याशी विषय ज्ञानाचा आणि समाज शिक्षणाचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. यातूनही उत्तम प्रकारे अतिशय ज्याला असं म्हणता येईल विज्ञानाच्या पद्धतीनुसार शिक्षण आपण देऊ शकतो. मुलं गणित शिकू शकतात, विज्ञान शिकू शकतात, अनेक गोष्टी त्यांना सहजपणे शिकणं शक्य होतं. सामाजिक भान, पर्यावरणाचं भान हे सगळं यातून सहज शक्य आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. मी काही प्लेट्स केवळ आपल्याला कसं बारकाईनं ते होतं हे सांगण्याकरता ठेवलं आहे. नेक्स्ट, तसं अन्न ही आपली महत्त्वाची गरज आहे. अन्न कसं खावं, आत्ताच याच्या आधी निसर्गोपचाराच्याबद्दल मांडणी केली. एका अर्थानं कसं खावं, किती खावं याच्याबद्दल आणि आपल्याला चांगलं पोषण मिळावं हेही महत्त्वाचं आहे. ज्या वेळेस मोठ्या आणि आपल्या ज्या मान्यता तयार होतात त्या मान्यतांनाही प्रश्नांकित करणं, आपल्या खाण्यापिण्यावर आपण जे निवड करतो उपभोक्ते म्हणून त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर बाजाराचा जेव्हा पगडा होतो तेव्हा बाजारालाही प्रश्न विचारणं ही क्षमता मुलांमध्ये आली पाहिजे. म्हणजे मुलं जेव्हा सुरुवातीला नूडल्स घेऊन यायचे डब्यामध्ये तेव्हा त्याला प्रश्न विचारणं, त्यांना दाखवणं, पाकीट दाखवणं, त्याचं गणित करणं, त्या तेवढ्या रकमेतून आणखी काय मिळू शकतं या सगळ्यांचं भान. कोल्ड ड्रिंक्स काय वाटेल ते मुलांना अगदी लहानपणापासून करप्ट केलं जातं त्यांच्या जिभेला.
तेव्हापासून त्याच्यावरती काम होणं हे गरजेचं असतं. त्याशिवाय स्वयंपाकघर हे सर्व प्रकारचं गणित, विज्ञान, पोषणविषयक समज विकसित होण्याची उत्तम जागा आहे. ती काय करते घरी? काही नाही, घरी असते. द बेटर हाफ असं सहजपणे म्हटलं जातं. आणि स्त्रियाही म्हणतात, अहो काय करता तुम्ही? काही नाही, घरी असते. अहो घरी नसता तुम्ही खूप मोलाचं काम करत असता. आत्मसन्मान आपण ना तिला मिळाला हे आपण तिला दिल्यामुळं आणि तिने स्वतःचा ओळखलेला आहे. अशा याच्यामध्ये अडकलेला आपला समाज, त्यांनी हे स्वयंपाकघर किती महत्त्वाचं आहे हे जाणून घेतलं आणि मुलांनाही समजलं तर खूप मोठं ज्ञानाचं भांडार तिथे असू शकतं. आणि शेतीमध्ये तर स्त्रियांचं केवढं मोठं योगदान आहे. पण मजुरी करणं आणि ज्ञानपूर्वक काम करणं या दोन गोष्टींमध्ये फरक आपण केला पाहिजे. म्हणजे सगळ्यांना मजूर बनवलं की नाही तालीम झाली, कष्टकरी समाज असं मी मानत नाही. ज्ञानपूर्वक कष्ट करणारा समाज जेव्हा असेल आणि तो व्यवस्थेचा चिकित्सकपणे विचार करेल आणि स्वाभिमानी असेल, तेव्हा तो नई तालीममधनं नवी रचना करू शकेल. असं ते शिक्षण असलं पाहिजे. या ठिकाणी नेक्स्ट वस्त्रकला हे तिसरी गरज असल्यामुळं त्याच्या अवतीभवती पण मुलगा मुलगी असा भेद न करता विविध प्रकारे मुलं शिकत असतात. कताईपासून म्हणजे कापूस उगवण्यापासून ते कापड तयार होण्यापर्यंत. मध्ये आम्ही विणाईचा टप्पा नीट आणू शकलेलो नाही काही कारणास्तव. मुलांचे तुम्हाला नेक्स्ट ठीक आहे, आधीचं ते तुम्ही पाहिलंच की किती विविध प्रकारचे कुशल साहित्य बनवू शकतात. इथे वेस्टेज कमी, जे क्राफ्ट होतं त्या क्राफ्टमधनं उपभोगप्रधान अशा वस्तू तयार झाल्या पाहिजे. म्हणजे उपभोगप्रधान म्हणजे त्या गरजेच्या आहेत अशा त्या असल्या पाहिजेत. स्वच्छतेचं काम हे अतिशय महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. कारण कुठल्याही वर्गातलं मूल असू देत, म्हणजे डॉक्टर उल्हास जाजू यांच्या घरचा नातू असू देत की ओजस सुनीती सूर हा मध्यमवर्गीयांचं मूल असू देत की कुठल्याही प्रकारचं अगदी फोर्थ ग्रेड काम ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारचं काम करणारा ऑटो चालक, सफाई करणारी एकल पालक किंवा घरी कुठलं तरी दुकानात काम करणारी एकल पालक, कुठल्याही जातीची सर्व मुलांना काही कामं अनिवार्यपणे करावी लागतील. त्यात सफाईचं काम आहे. पण हे काम मुलांशी विचारविनिमय करून ते त्यांना दिलं जातं. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की ज्या वेळेस मुलांकडनं शारीरिक कष्टात असं स्वच्छतेचं काम केलं आणि शारीरिक कष्टाचं काम केलं म्हणून शिक्षकांना निलंबित केलं गेलेलं आहे आपल्याकडे सरकारी शिक्षकांना, त्या ठिकाणी पालकांना हे काम अनिवार्य आहे हे सांगून आणि जे काम मूल करतं ते काम शिक्षकांनी अनिवार्यपणे केलं पाहिजे आणि त्याचा विचार समजून घेऊन केलं पाहिजे असं ज्यावेळेस आपण म्हणतो तेव्हा 20 वर्षामध्ये आमच्याकडे अजूनही सरकारी दट्टा या कामासाठी लावण्याची हिंमत सरकार करू शकलेलं नाही आहे. संडास सफाईपासून सगळी कामं 20 वर्ष झाले मुलं आणि शिक्षक मिळून करत असतात. तर हे नेक्स्ट आता थोडं वेगाने जाऊया आपण, फक्त बघून नेक्स्ट ताई. आणखी बघाल आपण हे सगळं विज्ञाननिष्ठा ही आपल्याला बाळगायला काही हरकत नाही. कलेला काही स्कोप नाही का? आहे. खेळाला नाही आहे का स्कोप? आहे. हे सगळं करणं शक्य आहे. विविध प्रकारचे प्रयोग करत स्थानीयतेपासून वैश्विकतेपर्यंतची सांगड आपण जोडू शकतो. बालकेंद्री शिक्षण प्रक्रिया छोट्या वयात आपण करू शकतो. नेक्स्ट नागरिकत्वाची बांधणी आपण करू शकतो. या ठिकाणी आपल्याला दिसेल मुलं शाळेच्या कंपाऊंडच्या बाहेरही गेली आहेत. शाळेमध्ये सुद्धा बालसभांच्या माध्यमातून आपले नियम ठरवणं, जर का शिक्षकांनी चुकीच्या पद्धतीने शिक्षा केली असेल तर त्याला आव्हान देणं असंही मुलं करू शकतात. बालसभांच्या माध्यमातून चिठ्ठ्या टाकून आपलं म्हणणं, आपली नाराजी व्यक्त करून आणि त्यावर विचार केला जातो. त्या ठिकाणी आपल्याला काही विशिष्ट वेळेस म्हणजे निर्भया हत्याकांड ज्यावेळेस झालं होतं त्यावेळेस मुलं रस्त्यावरती आले आणि ते म्हणाले आम्हाला जायचं आहे. त्याच वेळेस जेव्हा दाभोळकर गेले त्यावेळेस रक्षाबंधनाचा कार्यक्रम होता. आम्ही मुलांशी बोललो, तो कार्यक्रम अर्धवट राहिला आणि आम्ही निषेधासाठी गेलो. त्यावेळेस कुठलंही मुलांना जबरदस्ती न करता ज्यांना इच्छा आहे ते येऊ शकतात असं ज्यावेळेस म्हणालो त्यावेळेस 11 वर्षाच्या पुढली जवळजवळ 90% मुलं आमच्यासोबत होती आणि त्यांना ते महत्त्वाचं वाटत होतं. नेक्स्ट
नेक्स्ट, शिक्षक प्रशिक्षण त्या बारकाईने होतं. पुढे जाऊया. व्यवस्थापन पद्धतीसुद्धा अशा शाळांची वेगळी असते, ती डेमोक्रेटिक असते. सगळ्या घटकांमध्ये संवाद असतो. ते न करता नई तालीम आपोआपच येईल असं होत नाही. आदेशाने नई तालीमचा शिक्षक घडत नाही. त्याच्यासाठी अवकाश, त्याचा सन्मान आणि त्यावर विश्वास ठेवावा लागतो. त्याच्या गतीबाबत आपण कमी जास्त आपलं मत असू शकतं, पण ते महत्त्वाचं आहे. नेक्स्ट, पालकांशी सतत संवाद हा महत्त्वाचा आहे. भागीदारी त्यांची झाली पाहिजे. नेक्स्ट, ह्याच्या आधीचं दाखवा. हां, आता नेमका गांधी विचारांचा शिक्षणविषयक गाभा काय आहे, कशी व्यक्ती घडते, त्या व्यक्तीच्या घडण्याचं खूप महत्त्व आहे. अशी व्यक्ती जर का घडली तर आपल्याला समाजाबाबत खूप विचार शिक्षणात करण्याची गरज नाही. तो विचार अध्यारूत आहे त्या व्यक्तीच्या घडण्यामध्ये. त्या व्यक्ती समाजाचा निश्चितपणे भान राखतील, काळजी घेतील असं गृहीत धरलेलं आहे. ती व्यक्ती स्वतंत्र असेल, ती समाजशील असेल, निर्भय असेल, निर्मितीक्षम असेल, कुशल उद्यमी असेल, चिंतक असेल, चिकित्सक असेल, स्वयंप्रेरित असेल, तुम्ही म्हणता म्हणून ती करणारी नसेल, स्वयं अनुशासित असेल, स्वाभिमानी, स्वतःचं शोषण नाकारणारी आणि इतरांच्या शोषणालाही स्वच्या पातळीवर नकार देणारी असेल, विनयशील, निसर्गस्नेही, परस्परावलंबन आणि स्वावलंबन याचा सुयोग्य मेळ राखणारी ती असेल असं अभिप्रेत आहे. या दिशेनं आपण किती वाट जाऊ शकतो, बरीच वाट जाऊ शकतो असं मला वाटतं. पण मुलंसुद्धा आपल्या समाजातनं येतात, त्यामुळं मुलांच्या प्रती समाजाची जेवढी जबाबदारी वाढेल तेवढी मुलं अधिक चांगल्या रीतीने घडतील. केवळ शाळा घडून होणार नाही. नेक्स्ट, आता मी थोडंसं या पार्श्वभूमीवर, हे युटोपियन नाही आहे हे मी आपल्याला विश्वास देऊ इच्छिते. आता आपण कुठे आहोत याच्याकडे जाऊया. पर्यावरणाच्या बाबत आपली काय स्थिती आहे. 180 देशाचा जो अभ्यास झालेला आहे, एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स 2022, 180 देशामध्ये वेगवेगळ्या गुणवत्तेबाबत, हवा, जड धातू, जैवविविधता, याच्यामध्ये आपण कुठे आहोत बघा. नंबर आपले खालून आलेले आहेत सगळे. अतिशय बिकट परिस्थिती आहे. सर्व पर्यावरणाच्या शास्त्रज्ञांनी आपल्याला अल्टिमेटम दिलेले आहेत. या 20 वर्षामध्ये आपण नीट काम केलं नाही तर 2 डिग्रीपर्यंत आपण ऑलरेडी गेलो आहे. पण आणखी तापमान वाढलं तर आपल्या जैवविविधतेला, आपल्या अस्तित्वालाच मोठा धोका होणार आहे हे ते म्हणत आहेत. पण बऱ्याच जणांना असं वाटतं की ते काहीतरी उगाचच बोलत असतात. तर बोलत असतात, आकडेवारीवर विश्वास ठेवायचा नाही तर आपण चालू शकतो, पण त्याची किंमत काय द्यावी लागणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे आपल्या मुलांना आपण ती किंमत द्यायला लावणार आहोत. 300 वर्षामध्ये आपण ह्या पृथ्वीवरची सगळ्या संसाधनांची जितकी तहसनहस करून टाकलेली आहे, जितकी वाट लावलेली आहे, ती लक्षात घेता आपण पुढल्या पिढ्यांना किती कठीण परिस्थितीचा सामना करावा लागणार आहो याचा विचार जर का आधीच्या पिढ्यांनी केला नाही तर तो कुणी करायचा, हा प्रश्न आपल्याला विचारायला पाहिजे. नेक्स्ट, हे प्रश्न आपण सर्व जाणता, फक्त मी नजरेसमोर आणते हे. नेक्स्ट, जे पाणी ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही, जी माती जी निर्जीव करत आहोत आपण, काल काही संवाद विसंवादही ऐकले. दिशा स्पष्ट असेल तर तंत्र थोडी प्रोसेसमध्ये इकडे तिकडे राहू शकतात. मार्ग आहे शेवटी. केमिकल फार्मिंग करणारा अचानक ऑर्गॅनिक फार्मिंगकडे जाऊ शकणार नाही, पण दिशा आपली काय असावी त्याचं भान जर का आपल्याला नसेल तर आपण वादविवादामध्ये खूप आनंद घेत राहिलो तरी विसंगत दिशेनं आपला प्रवास होत गेला तर हा प्रश्न आहे खूप मोठा. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. वारंवार येणारे पूर, दुष्काळ, आगी, वादळं, भूस्खलन हे सुद्धा आपल्या उपभोगवादी रचनेचे दुष्परिणाम आहेत. याची पुरेशी आकडेवारी शास्त्रज्ञ आपल्याला देतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याच्या आधारे आपल्याला ठरवायला लागेल. आणि आर्थिक दरीच्या नेक्स्ट,
आर्थिक दरीच्या बाबत आपण जाणतो, जगातील 2153 श्रीमंत लोकांकडे जगातील 60% लोकांकडे मिळून असलेल्या संपत्तीपेक्षा जास्त संपत्ती आहे. डाऊन टू अर्थ, साभार. भारतामध्ये 1% लोकांकडे भारतातील 70% लोकांपेक्षा 4 पट संपत्ती आहे. भारताचे 18-19चे बजेट 24.42 लाख करोड होते. भारतातील केवळ 63% लोकांकडे यापेक्षा अधिक संपत्ती आहे. ही दरी प्रचंड वेगानं वाढते आहे. आपल्याला याच्याशी काही घेणं देणं नसेल तर काही हरकत नाही, आपल्याला ठरवायचं आहे. नेक्स्ट, रोजगारविषयक स्थिती काय आहे? संघटित क्षेत्र जितकं केंद्रीकरण होतं आहे त्याचे परिणाम आपल्यावरती होत आहेत. 6% फक्त लोक संघटित क्षेत्रात आहेत. असंघटित क्षेत्रात 94% आहेत. तरुणांमध्ये बेरोजगारी 34% आहे. आणि नोकऱ्या न मिळणं हे महिलांच्या बाबत तर आणखीनच बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे ज्या व्यवस्थेच्या मागे आपण लागलो आहे त्यांनी खूप उत्तरं दिली आहेत का आपल्याला? तर खूप उत्तरं नाही दिलेली. हे 2022चं चित्र आहे. कदाचित आज यापेक्षाही वाईट झालेलं असू शकतं. भांडवलाची कमतरता आहे का? संपत्तीची कमतरता आहे का? की डिस्ट्रीब्युशनचा प्रश्न आहे? विकासाच्या दिशेचा प्रश्न आहे? हे प्रश्न आपण आपल्याला विचारले तर कदाचित वेगळी वाट आपल्याला दिसेल. नेक्स्ट, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवर आपण कुठे आहोत? 191 देशांमध्ये भारत 132व्या स्थानावर आहे. चीन, बंगाल, श्रीलंका, पाकिस्तान यापेक्षा आपली गती जास्त वाईट आहे. आणि बाकी तर हेल्थ, पॉलिटिकल एम्पॉवरमेंट, इकॉनॉमिक आणि एज्युकेशनल अटेनमेंट याच्यामध्येही आपण अतिशय वाईट परिस्थितीत आहोत. एवढंच नव्हे तर चाइल्ड सेक्स रेशिओमध्ये पण आपण वाईट आहोत. जेवढी परिस्थिती चांगली तेवढा सेक्स रेशिओ ॲडव्हर्स होतो, आपल्याला असं अभ्यासामध्ये दिसून आलेलं आहे. नेक्स्ट, सामाजिक परिस्थितीबाबत फार चांगलं काही आपण घडवू शकलो का? एवढे रस्ते बांधले, एवढे ब्रिजेस बांधले, काय परिस्थिती आहे? मोठमोठे धरणं बांधले, झालं सगळं. आपण विज्ञाननिष्ठ आहोत असं म्हणतो, धार्मिक उन्माद आपण कमी करू शकलेलो आहोत का? साधा आपण आफ्रिकेतून निघालेल्या मानव जातीचेच आपण पिल्लं आहोत हे समजून घ्यायला आपल्याला, म्हणजे चांगले डॉक्टर, इंजिनियर झालेले माणसं, हे विज्ञानाचे अभ्यासक, त्यांना ते समजून घ्यायला एवढी अडचण येते. तर हा विज्ञान कुठला वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करू शकलेला आहे? टेक्नॉलॉजी. जगण्याच्या मूलभूत प्रश्नांकडे टोकाचं आपलं दुर्लक्ष झालेलं आहे. समाजात जातीय तेढ वाढते. तरुणांच्या शक्तीचा चुकीचा उपयोग करण्याचे ट्रेंड्स आपल्याला दिसत आहेत. रिकामे ठेवा, त्यांच्या डोक्यामध्ये भुसा भरा, हिंसा भरा आणि एकमेकांना भिडवा. याच्यापेक्षा वेगळं काही आपण करत आहोत का? त्यांना काही कुशल बनवायला, त्यांना अगदी योग्यरित्या कर्ज देऊन सामूहिकरित्या काही चांगल्या प्रकारचे उद्यम त्यांनी उभे करावे, यासाठी अनुकूल पॉलिसीज आहेत का? तर त्याबाबतही फारसं चांगलं चित्र नाही आहे. शेतमजूर, शेतकरी, स्त्रिया यांचं जीवन अधिकाधिक कमजोर होतं आहे. स्त्रियांचं जीवन असुरक्षित. नेक्स्ट, प्राथमिक शिक्षणामध्ये 2 काही टक्के, 6% खर्च झाला पाहिजे. 2 काही टक्के, कितीदा तो कमी झालेला आहे. त्यातला काय परिस्थिती आहे? म्हणजे ज्यांना ते अनिवार्य शिक्षण आहे, बुनियादी शिक्षण आहे, ते बुनियादी शिक्षण न देता महासत्ता होणार आहोत आपण. आपल्याला वेध लागलेले आहेत त्याचे विचार केला पाहिजे. उच्च शिक्षण फक्त पैसेवाल्यांना मिळतं आहे, म्हणजे कोणत्या प्रकारचा समाज आपण घडवणार आहोत? मूलभूत संशोधनावर पण खर्च आपला कमी होतो आहे. त्यामुळं हे अवघड प्रश्नांना आपल्याला विश्लेषण केल्याशिवाय आपण चिकित्सक आहोत का हा प्रश्न येईल. शेवटी मी आपल्याला एक छोटंसं दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस शिक्षकांना जे मांडणी करायला दिली, शिक्षकांनी एक मांडणी केली, ते पत्र मी वाचू इच्छिते. एक सर्व्हायवर होता त्यांनी. डिअर टीचर्स, आय एम द सर्व्हायवर ऑफ द कॉन्सन्ट्रेशन कॅम्प. My eyes saw what no man should witness. Gas chambers built by learned engineers,
children poisoned by educated physicians, infants killed by trained nurses, women and babies shot and burned by college graduates. So I am suspicious of education. Your efforts must never produce skilled, learned monsters. Rakshas nako. Reading, writing and arithmetic are important only if they serve to make our children more human. Next. पर्याय शोधावा की परिस्थितीसमोर हार मानावी हा आपला चॉईस आहे. थँक्स.